राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळातर्फे 10वी-12वीची परीक्षा आता घेण्यात येणार आहेत. परंतु यावर्षीच्या परीक्षा वेगळ्या पद्धतीनं घेण्यात येणार आहेत, कारण की मुलांना आता अभ्यासाला लागा. आता परीक्षा CCTV आणि ड्रोनच्या नजरेत असणार. प्रमुख अदलाबदली आणि पर्यवेक्षक अदलाबदली हे सुद्धा या परीक्षेच्या वेळी होणार आहे. म्हणून आपण या परीक्षेला सामोरे जाताना कोणकोणत्या गोष्टी नव्यानं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी गोपाल चव्हाण, तुम्ही पाहता @way2info हे यूट्यूब चॅनल. या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्की हे चॅनल सबस्क्राईब करा. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेत गैरप्रकार, कॉपी, गोंधळ, बाहेरील हस्तक्षेप रोखण्यासाठी यंदा कडक सुरक्षा व्यवस्था राबवली जाणार आहे. यासाठी CCTV कॅमेरे, ड्रोन कॅमेरे यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. तसेच या 10वी-12वीच्या परीक्षेच्या अनुषंगाने राज्यस्तरीय दक्षता समिती परीक्षा शांततेत, तणावमुक्त व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी राज्यस्तरीय दक्षता समिती नेमण्यात आलेली आहे. समितीमध्ये कोण असणार आहे तर पोलीस महानिरीक्षक, विभागीय आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक, योजना शिक्षण संचालक ही समिती राज्यातील परीक्षा केंद्रांवर भेटी देऊन तपासणी करणार आहे. राज्य समितीनंतर जिल्हास्तरीय समिती सुद्धा नेमण्यात येणार आहे आणि या समितीच्या जबाबदाऱ्या सुद्धा राज्य समितीपेक्षा वेगळ्या राहणार आहेत. जिल्हास्तरीय समितीच्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या राहणार आहेत त्या आपण 500 मीटर बंदी, परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरात छायांकित प्रती म्हणजे झेरॉक्सची दुकाने बंद ठेवणे हे या समितीचं काम असणार आहे. संवेदनशील केंद्रांची माहिती, जिल्ह्यातील उपद्रवी व संवेदनशील परीक्षा केंद्रांची यादी तयार करणे हे दुसरं काम राहणार आहे. परीक्षा आधी तयारी, परीक्षेच्या एक दिवस आधी भौतिक सुविधांची तपासणी, खोल्या, डेस्क बेंच, पाणी, वीज, CCTV इत्यादींची तपासणी ही समिती करणार आहे. CCTV नियंत्रण, सर्व CCTVचे नियंत्रण जिल्हा प्रशासन कार्यालयातून ठेवणे, रेकॉर्डिंगची साठवणूक, सर्व खोल्यांमधील CCTV चित्रीकरण करून जतन करून ठेवणे, ड्रोनद्वारे नजर, उपद्रवी व संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे सतत नजर ठेवली जाणार आहे. जिल्हास्तरीय समितींच्या ह्या जबाबदाऱ्या आहेत, महत्त्वाचे मुद्दे आणि हे कामं त्यांना करायची आहेत. ह्या सगळ्या गोष्टी नव्यानं 10वी-12वीच्या परीक्षेच्या वेळी होणार आहेत. वेगवेगळ्या समितींना वेगवेगळी कार्य सोपवण्यात आलेली आहेत. 10वी-12वीच्या परीक्षेच्या वेळेस केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षक यांची सुद्धा अदलाबदली करण्याचे बोर्डाने ठरवलेले आहे. म्हणजे ज्या केंद्रावर आपण परीक्षा देण्यासाठी जातो तेथील केंद्रप्रमुख तिथं नसतील, तिथले पर्यवेक्षक सेंटरच्या ठिकाणी नसतील तर त्या ठिकाणी दुसऱ्या शाळेचे केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षक असतील, अशी सुद्धा बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आहे. 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेच्या वेळेस गठीत सर्व समिती आणि ड्रोन कॅमेरे, CCTV कॅमेरे या निर्णयामागचा उद्देश काय आहे तर कॉपीमुक्त परीक्षा घेणे, गैरप्रकारांना आळा घालणे, विद्यार्थ्यांमध्ये समान संधी परीक्षेच्या वेळेस विश्वास वाढवणे, शांतता व शिस्तबद्ध वातावरणात परीक्षा घेणे. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी विशेष संदेश बोर्डाकडून देण्यात आलेला आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांना घाबरण्याचे कारण नाही. गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. शिक्षकांनी व केंद्रप्रमुखांनी नियमांचे काटेकोर पालन या ठिकाणी करायचे आहे. CCTV आणि ड्रोनमुळे परीक्षा पारदर्शक होतील असा विश्वास बोर्डाला आहे. त्यामुळं या नवीन बदलासाठी आपण सगळे तयार. 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षा संदर्भात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.